उच्च न्यायालय लिपिक व शिपाई या पदाची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार या संदर्भामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे. तर त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जेणेकरून तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तयारी करणं तुमच्यासाठी अत्यंत सोपं होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं आपण तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक असो वा शिपाई असो, याचा जो पेपर असतो, सर्वप्रथम पेपर कोण काढत असतो, तर पेपर या ठिकाणी कोर्स स्वतः या ठिकाणी डिझाईन पेपर करत असतो. त्याचा फॉर्मॅट सेम असतो, पेपरचा फॉर्मॅट काही बदलत नाही. तर यावेळेस या ठिकाणी फॉर्मॅट कशा प्रकारचा असेल, तर मित्रांनो, यावेळेस जी मागील एक्झाम झालेली होती लिपिक असो शिपाई पदाची असो, तर सेम ॲज इट इज त्या पद्धतीचा पॅटर्न यावेळेस असणार आहे. परंतु काही विद्यार्थ्यांचा, बऱ्याच जणांचा या ठिकाणी कन्फ्युजन आहे की कारण आता या ठिकाणी सर्वांनाच एक्झाम देता येणार, कारण 1,000 रुपये फीस आहे आणि सर्वांना या ठिकाणी संधी दिली जाईल. त्याच्यामुळे मोठा प्रश्न आहे की स्वतः कोर्ट या ठिकाणी एक्झाम अटेंड करेल, एक्झाम घेईल की TCS ला देईल किंवा IBPS ला देईल. ठीक आहे, तर कोणत्या माध्यमातून या ठिकाणी पेपर डिझाईन करून त्या ठिकाणी घेतला जाणार आहे. तर जाहिरातीमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्यांनी उल्लेख केलेला नाही की एक्झाम कोण घेईल. आणि आतापर्यंतच्या जाहिरातीमध्ये जर पाहिलं तर कधीही ते आपल्या जाहिरातीमध्ये उल्लेख करत नाही की एक्झाम कोण घेणार आहे. पण या ठिकाणी परीक्षा पॅटर्न कसा आहे, सिलेबस कसा आहे, त्या सर्व गोष्टी जाहिरातीमध्ये स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख केलेले असतात. तर परीक्षा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी माहितीच आहे, लिपिक पद असो किंवा शिपाई पद असो, त्याचा पूर्ण व्हिडिओ देखील आपण बनवलेला आहे आणि त्या सर्वांमध्ये कंटेंट्स देखील आपण तयार केलेले आहेत. यामध्ये लिपिक या पदासाठी टायपिंगचे पॅसेज आहेत, क्वेश्चन सेट आहे. शिपाई या पदासाठी क्वेश्चन सेट आहे, ॲज इट इज त्या फॉर्मॅटचा यूज करून आपण त्या ठिकाणी क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत आणि त्याचा वापर करून बरेच कॅन्डिडेट या ठिकाणी लेखी परीक्षा पास होऊन, टायपिंग परीक्षा पास होऊन जॉईन सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. तर महत्वाचं आहे या ठिकाणी लेखी परीक्षा जो पूर्ण पेपर होणार आहे तो ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल यावेळेस, कारण संभ्रम आहे. फॉर्म देखील यावेळेस अतिशय जास्त येणार आहेत. त्याच्यामुळे मित्रांनो, फॉर्म कितीही येऊ द्या, फॉर्म गेल्या वेळेस 35,000च्या जवळपास आलेले होते. 27,000 कॅन्डिडेट्सनं त्या ठिकाणी परीक्षा फीस भरलेली होती. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही जी परीक्षा लिपिक पदाची असो किंवा शिपाई पदाची असो, याचा पेपर पूर्णपणे ऑफलाईनच होणार आहे आणि स्वतः कोर्ट या ठिकाणी डिझाईन करणार आहे पेपर आणि कोर्ट्स या ठिकाणी एक्झाम घेणार आहे. त्याच्यामुळं जर तुम्हाला या ठिकाणी कोणी सांगत असेल की ऑनलाईन एक्झाम होईल, तर ऑनलाईन एक्झाम होणार नाही, ऑफलाईनच एक्झाम होईल. अजून या संदर्भामध्ये काही अपडेट्स जर आले असतील, त्याच्यामध्ये चेंज झाला असेल, चेंज होणार असेल, तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमानं तुम्हाला या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि आवश्यक असणारे कंटेंट्स आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.